एव्हरीवन, तर या चपात्या पाहून मला हसू का रडू काहीच कळत नव्हतं. का ते कळलं तुम्हाला पुढे. रडणं बाजूला ठेवलं आणि म्हटलं आता याचा काहीतरी जुगाड करायला लागतोय. कारण अन्न वायाला गेलेलं काही मला आवडणार नव्हतं. त्याच्यामुळं म्हटलं आपण काहीतरी जुगाड करूया. तर झालं असं की आज अहोंना शनिवार होता आणि सकाळी मी बटाटे उकडलेले. तर त्यातलेच बटाटे मी मायरा आणि माझ्यासाठी ठेवलेले आणि थोडेसे चपात्या मी केल्या होत्या 5. तर यांना खिचडी वगैरे बनवून दिली. अहो गेले कामावरती. नंतर मायराला अंघोळ वगैरे करून रेडी केलं आणि ती गेली होती तिच्या मैत्रिणीकडे खेळायला आणि तिथं त्यांनी छोल्याची भाजी केली होती. तर मायरा तिथंच जेवली 12 वाजता आणि मी तिला आणायला गेले खाली. त्या ताई जेवत होते त्याच्यामुळे त्यांनी मला तिथं जेवायला बसवलं आणि जेवण झाल्यामुळे आमच्या चपात्या पूर्णपणे शिळ्या पडल्या होत्या आणि संध्याकाळी आहोंना म्हटलं आता काय करू संध्याकाळी स्वयंपाक. तर मला म्हटले सांबर भात बनव आणि ज्या चपात्या उरले त्याचं जो भुगा असतो तो बनव म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी स्वयंपाकाला लागले आणि आहोंनी त्यांच्या मित्राच्या घरी कल्टी मारली आणि संध्याकाळी 8 वाजता मला फोन करून सांगतात की मी काय येणार नाही जेवायला म्हणून इकडूनच जेवण करून येतोय. तर म्हटलं आता एवढं काय करावं. तोपर्यंत माझा भात झाला होता आणि सगळी तयारी झाली होती हे करण्याची सांबर वगैरे. तर म्हटलं आता काहीतरी करावं. तर मी पटकन अशा चपात्या वगैरे चुरून घेतल्या आणि सांबर आणि या भुग्यासाठी जे काही मी कापून घेतलं होतं कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे आणि शेंगदाणे. तर जेवढं काही मी चिरलेलं होतं त्यातलं अर्ध अर्ध मी केलं आणि बाकीचं स्टोअर करून ठेवलं फ्रीजमध्ये. सांबर काय मी बनवलं नाही ते कॅन्सल केलं आणि फक्त म्हटलं आपण चपातीचा भुगाच बनवूया. त्याच्यामुळे इथं मी कढईमध्ये तेल टाकलं जिरी मोहरीची फोडणी दिली आणि हिरवी मिरची टाकून लसूण टाकून छान असं परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा ऍड केला आणि लाल होईपर्यंत त्याला परतून घेतलं. कांदा थोडासा लाल झाल्यावरती एक साईडला सगळं घेतलं आणि थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मी शेंगदाणे ऍड केले. कारण लवकर जर टाकले तर ते करपून जातात. तुम्हाला एक टिप्स सांगते, तुम्ही कधी भाकरीचा किंवा चपातीचा भुगा जर बनवला तर तो हातानेच चुरून घ्यायचा प्रयत्न करा. कारण जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो तर त्याची चव जी असते ती निघून जाते आणि पाहिजे तशी त्याचा चव येत नाही. त्याच्यामुळं आपल्या हातानेच त्याला मॅश करायचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकली आणि जो चपातीचा भुगा केला होता मी हाताने तो त्याच्यामध्ये ऍड केला आणि छान असा परतून घेतला. मंद आचेवर परतून घेतल्यावरती एकदम खरपूस असा भुगा तयार होतो. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा दिसत आहे. तुमच्या इकडे याला अजून काही नाव असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही असा जुगाड करता का उरलेल्या चपात्याचं तेही मला सांगा. मी काय आता सांबर बनवलेलं नाही आणि जो काही भात बनवलाय मी सकाळी तो छान असा मी नाश्त्यासाठी परतून घेणार. चला आज तेच थांबूया.